नमस्कार, रेशूज रेसिपी चॅनलमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत. पण त्याआधी तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या शुभेच्छा. नवरात्रीनिमित्त आपण उपवासाच्या रेसिपी पाहणार आहोत. त्यामध्ये मी आधी बटाट्याची भाजी करून दाखवते आहे. आता नवरात्रीच्या उपवासामध्ये आपल्याकडे सेंधा नमकच खाल्लं जातं. तर नवरात्रीच्या उपवासामध्ये बाकी कोणतंही मीठ आपण यामध्ये वापरायचं नाही आहे. तर बघा, यामध्ये मी तव्यामध्ये 2 पळ्या तेल घालून घेतले. आता यामध्ये हिरव्या मिरच्या मिक्सरला बारीक भरडल्या, म्हणजे भरडी अशी वाटून घेतली आणि यामध्ये घालून घेतले. सोबतच मी लगेचच मीठ घालून घेते. तर बघा, आपल्याला थोडंसं 2-3 सेकंद हे परतावायचं आहे आणि लगेचच आपल्याला यामध्ये बारीक कट केलेले उकडलेले बटाटे घालून घेऊया. तर बघा, या बटाटे मी उकडत घातले होते. त्याच्यामध्येच मी 1 वाटी घेतली आणि त्याच्यामध्ये मी शेंगदाणे पण भिजत घालून, म्हणजे कुकरमध्ये शिट्टीला काढून घेतल्या होत्या. आणि जे शेंगदाण्यामध्ये पाणी जे होतं ते मी यामधलं शेंगदाण्यातलं काढून टाकलं. तर बघा, तुम्हाला जर हवं असेल तुम्ही शेंगदाण्याचे दाणे पण कूट पण घालू शकता. पण मला ही अशी आवडते, मी त्या पद्धतीने तुम्हाला ही रेसिपी दाखवते आहे. तर बघा, मध्यम गॅसवरती याला 2-3 सेकंद परतवून घेऊ आणि आता यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम मंद करून याला 1 मिनिटं आपण वाफ देऊन घेऊयात. रेशूज रेसिपी चॅनलवरती जर तुम्ही नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे मी व्हिडिओ टाकल्यानंतर त्याची नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्याजवळ येईल. आता 1 मिनिटानंतर आपण पाहतोय तर बघा, उपवासाची बटाट्याची भाजी तयार आहे. तर आता गॅसची फ्लेम बंद करूयात. या प्रकारे उपवासाची बटाट्याची भाजी तयार आहे. रेसिपी आवडल्यास एक लाईक करा आणि खूप खूप शेअर करा. जर तुम्हाला व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. तर भेटूयात अशाच नवीन छानशा रेसिपीसोबत. बाय बाय.